नमस्कार, विराज रेसिपीमध्ये आज आपण कैरीचं चटपटीत आणि स्पायसी लोणचं बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। लोणचं बनवायला या कैऱ्या मी 1 तास आधी या पाण्यामध्ये ठेवलेला होता। कैऱ्या आधी आपण स्वच्छ धुवून घेऊया। या कैऱ्या मी इथे स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे। आता आपण त्या कोरड्या कपड्याने पुसून घेऊ। या कैऱ्या मी इथे स्वच्छ धुवून आणि कपड्याने पुसून घेतलेल्या आहे। लोणचं बनवत असताना आपल्याला इथे एक काळजी घ्यायची की कुठलंही भांड किंवा कैरी इथे स्वच्छ असायला हवं, कोरडं असायला हवं। त्यामध्ये जर ओलावा असेल तर आपलं लोणचं जे आहे ते जास्त दिवस टिकत नाही। आता आपण या कैऱ्या आधी कट करून घेऊ। सर्वात आधी याचा वरचा भाग जो आहे तो आपण काढून घेऊ। त्यानंतर दोन्ही बाजूने या प्रकारे आपल्याला आंबा कापून घ्यायचा। या प्रकारे छान कैरी छोट्या छोट्या आपण कापून घेऊ। कैरीचे काप करताना तुमच्या आवडीनुसार कैऱ्या तुम्ही थोड्या छोट्या किंवा मोठ्या कापू शकता। या पूर्ण कैऱ्या कट करून त्याच्या काप मी इथे बनवून घेतलेले आहे। हे आपण या भांड्यात काढून घेऊ। आता आपण लोणच्यासाठी काही मसाले भाजून घेऊ। या पॅन मध्ये आपण 2 चम्मच मोहरी टाकून घेऊ, 1 चम्मच जिरा, अर्धा चमचा मेथी आणि अर्धा चमचा सौंफ इथे घेतलेली आहे। हे लोणचं बनवायला मोहरी इथे आपण थोडी जास्त प्रमाणात वापरणार आहोत। हे पूर्ण साहित्य आपण 2 ते 3 मिनिटं भाजून घेऊ। भाजताना गॅसची फ्लेम मात्र लो ठेवायची, ज्यामुळे ते करपणार नाही। 2 ते 3 मिनिटं हे भाजून घेतल्यानंतर गॅस आता आपण बंद करून देऊ आणि एका प्लेट मध्ये काढून हे पूर्ण थंड करून घेऊ। थंड झालं की मग मिक्सरवर त्याची जाडसर पावडर बनवून घेऊ। याच प्रकारे थोडं जाडसर असंच इथं आपल्याला हे बारीक करायचं आहे। कापून घेतलेल्या या कैरीमध्ये बारीक करून घेतलेला पूर्ण मसाला इथे आपण टाकून घेऊ। त्यामध्ये लाल तिखट इथे आपल्याला थोडं जास्त प्रमाणात वापरायचं आहे, कारण लोणचं आपण स्पायसी बनवत आहोत। त्यामध्येच मीठ, 5 ते 6 चम्मच तेल मी इथं गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडा हिंग टाकून घेऊ आणि हे तेल सुद्धा यामध्ये आपण टाकून घेऊ। हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। कैरीचं आंबट गोड लोणचं जर तुम्हाला बनवायचं असेल तर त्याचा व्हिडिओ मी या आधी पोस्ट केलेला आहे। त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। त्यावर क्लिक करून तुम्ही एकदा नक्की बघून घ्या। हे पूर्ण मसाले इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे। आपलं लोणचं इथे बनवून तयार आहे। हे लोणचं लगेच बरणीमध्ये न भरता 1 दिवस असंच राहू द्यायचं। यावर झाकण ठेवून 1 दिवस हे आपण असंच ठेवून देऊ। हे बघा, दुसऱ्या दिवशी लोणच्याला इथे छान तेल सुटलेलं आहे आणि यामध्ये मिठालाही पाणी सुटते। एकदा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता आपण हे बरणीमध्ये भरून घेऊ। बरणी आधी पूर्ण ड्राय करून घ्यायची। आजचं आपलं हे कैरीचं तिखट लोणचं इथे बनून तयार आहे। अगदी झटपट बनून तयार होते। एकदा या प्रकारे हे लोणचं तुम्ही बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।